आता आपण आलेलो आहोत भालका तीर्थ येथे आणि या संपूर्ण मंदिराचा इतिहास तसेच या संपूर्ण स्थानाची माहिती आता आपण घेऊया। मंदिर बघू शकता तुम्ही किती आकर्षक आणि सुंदर अशा कमानींनी सजलेलं आहे। तर आता या मंदिराची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगते। हे आहे भालका तीर्थ। भगवंत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता मथुरा येथे। त्याचं बालपण गेलं गोकुळ आणि वृंदावनात आणि त्यांनी शासन केलं द्वारकेत आणि जिथे भगवंतांनी देह ठेवला ते हे भालका तीर्थ। तर इथली काय इतिहास आहे, काय संकल्पना आहे, सगळं तुम्हाला सांगते। तत्पूर्वी तुम्ही मंदिराची संरचना बघून घ्या। अतिशय सुंदर रेखीव असं मंदिर आहे आणि आता या मंदिराची भगवंताला जरा नावाच्या भिल्लाकडून बाण लागला होता, तर ते इथं आहे। आपण बघूया। समोर तुम्ही जे बघत आहात तो आहे जरा नावाचा भिल्ल आणि इथे एक वृक्ष आहे। त्या हे वेरावळचं जंगल आहे आणि या जंगलात भगवान आले होते आणि तुम्ही बघू शकता त्यांचा पाय दिसत आहे आपल्याला आणि त्या पायाकडे बघून भगवंताचे तळवे गुलाबी होते। तर त्या राक्षसाला, त्या भिल्लाला, जरा नावाचा भिल्ल, त्याला वाटले हे हरणाचे डोळे आहेत म्हणून त्याने तिथे बाण मारला, परंतु तो लागला होता प्रत्यक्षात भगवंताच्या पायाला। तर अशी इथली आख्यायिका आहे। आता संपूर्ण इतिहास तुम्हाला सांगते। आपण थोडंसं बाजूला जाऊया। इथे आज जे मंदिराचे ते वृक्षाचं झाड फांदी दिसत आहे, त्या वृक्षाच्या खाली भगवंत बसले होते। आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगते, पण आपण थोडं गर्दीतून बाहेर जाऊया। तर हे आहे वेरावळचं जंगल। या प्रदेशाला वेरावळ असं नाव आहे आणि पुण्याहून आपली जी ट्रेन सुटते तिचं नावही वेरावळ एक्सप्रेस आहे। तर हे आहे वेरावळचं जंगल आणि या जंगलात भगवंत बंधू उद्धवासह आले होते आणि जंगलात चालत असताना त्यांनी उद्धवाला उद्धव गीता सांगितली होती आणि यानंतर तू बद्रिकारण्यात जाऊन बद्रिकेश्वर येथे जाऊन हिंदू धर्माची स्थापना कर आणि हिंदू धर्म, सनातन धर्म पुढे चालव आणि त्याचं जे ज्ञान भगवंतांनी सांगितलं होतं उद्धवाला ती आहे उद्धव गीता। तर भगवंत इथे त्याच्यासाठी फिरण्यासाठी आले होते आणि त्यांनी त्याला उद्धव गीता सांगितली आणि सांगितलं की उद्धवा तू आता परत द्वारकेत जा, मला माझ्या वेणूसाठी म्हणजे बासरीसाठी वेळू म्हणजे बांबू हवा आहे, तर तो वेळू शोधण्यासाठी मी जंगलात जात आहे। म्हणून भगवंत एकटेच जंगलात गेले होते आणि भगवंताचं स्वरूप निळं होतं। नीलमणी यशोदा मैया त्यांना म्हणायची। तर त्या निळ्या पायाचा जो तळवा होता तो अक्षरशः गुलाबी होता आणि ते गुलाबी रूप पाहून जंगलामध्ये जरा नावाच्या भिल्लाला वाटलं की ते हरणाचे डोळे आहेत म्हणून त्यांनी बाण मारला आणि तो भगवंताच्या पायाला लागला आणि इथेच भगवंतांनी देह ठेवला। आपलं अवतार कार्य श्रीकृष्णाने इथे संपवलं। हे आहे भालका तीर्थ, इथून जवळच आहे प्रभास पाटण, तिथे भगवंताचा अंत्यविधी झाला। तोही व्हिडिओ आपण करणार आहोत, तीही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे। मंदिराच्या आवारात अशी छोटी छोटी अनेक मंदिरं आहेत, खूप पुरातन असे वृक्ष आहेत आणि मोठा निसर्गरम्य असा हा परिसर आहे। तर हे आहे भालका तीर्थ, जिथे प्रत्यक्ष परमेश्वर भगवंतांनी आपला अवतार संपवला आणि देह ठेवला, असं हे परम पवित्र भालका तीर्थ। आजही मंदिरात त्याचा तळवा गुलाबीच दिसतो आणि थोडंसं हृदय हलवणारं हे मंदिर आहे। जो परमात्मा होता, जो प्रत्यक्ष देव होता, त्यालाही हे सगळं चुकलं नाही, तर आपण सामान्य मनुष्य आहोत, ते भोग आपल्याला कसे सुटणार। भगवंतांनी हसत हसत इथे देह ठेवला आणि उद्धव तोपर्यंत द्वारकेत पोहोचले होते। तर द्वारकेतले लोक परत समुद्र ओलांडून इथे येत होते। तर उद्धवाने विचारलं काय झालं, तर म्हणे द्वारकाधीशांनी देह ठेवला आणि द्वारकेच्या राण्यांनी त्याचं रूप अवतार कार्य इथे संपुष्टात आणलं। असं हे भालका तीर्थ। व्हिडिओ आवडला असल्यास कृपया लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।